नमस्कार. तुम्ही पाहताय सोलापूर तरुण भारत डिजिटल. समाजामध्ये काही लोक इतक्या आदर्श पद्धतीने काम करत असतात की त्यांचं आचरण करावंसं वाटतं. सोलापूर रोटरी क्लब देखील एक वेगळ्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवत आहे. तो उपक्रम आहे कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन संपूर्ण वाड्या वस्त्यांवर जिल्ह्यांमध्ये शहरात सगळीकडेच फिरावी आणि त्यातून लोकांना म्हणजेच महिलांना उपयोग करून घेता यावा, त्यांचं टेस्टिंग करता यावं आणि उपचार पद्धती डेव्हलप करता यावी, त्यांना उपचार घेता यावेत. यासाठी रोटरीचे सर्व पदाधिकारी अनेक दिवस काम करत आहेत. पण ही मुळात संकल्पना कोणाची, त्याची अंमलबजावणी कशी होते आणि याचा मूळ उद्देश काय, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलोय रोटरी क्लबमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. मी रोटेरियन जयेश पटेल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट 2627. खरं म्हटलं तर मागील 2.5 वर्षापूर्वी मनात एक कल्पना आली आणि ती कल्पना आमचे त्यावेळचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकर यांच्या मनात त्यांनी कराडमध्ये एक रोटरी की आशा एक्सप्रेस स्क्रीनिंग बस तिथं आणली. क्या बात आहे. ती आणल्यानंतर इथला 3 महिन्याचा रिपोर्ट मला कळाल्यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पण तुम्ही बघतात तर मागील कित्येक वर्षापासून रासायनिक खताचा फार उपयोग होत आहे आणि त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर आणि ओरल कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. हे मनात असं धरून बसल्यानंतर आम्ही श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलशी संवाद साधला आणि त्यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी सांगितलं की जयेशभाई, आम्हाला अगर रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून बस येत असेल तर आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो. खेड्यापाड्यामध्ये आम्ही चेकिंगला जातो, आमचा ड्रायव्हर असेल, टेक्निशियन असेल, डॉक्टर असतील आणि ती मदत आम्ही तुम्हाला करू. आणि त्यानुसार आम्ही त्यावेळच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकरशी बोललो, पण काही कारणामुळे ती डिले होत गेली आणि एक दिवस असा उजाडला की रोटरी फाउंडेशन कडनं आम्हाला फंडची व्यवस्था झाली आणि जे स्वप्न होतं मनात ते स्वप्न पूर्तीला आलं आणि लोकार्पण सोहळा 3 मे रोजी सोलापुरात झाला. मी त्या कल्पनेत एक भर केली की सोलापूर रोटरी क्लब ऑफ सोलापूर जॉईंट होता, हा प्रकल्प त्याचाच होता. पण आम्ही विचार केला की इथं लहान लहान क्लब पण आहेत, का नाही त्यांना फाउंडेशन मध्ये जोडूया आणि त्यांना सोबत घेऊन पूर्ण जिल्ह्यामध्ये मदत करताना आपण, कारण की मॅन पॉवर फार लागतो. खेड्यापाड्यामध्ये जेव्हा जातो, स्त्रिया घरातनं बाहेर येत नाही चेकिंग करण्यासाठी, तर त्या बसमध्ये प्रबोधनचे टीव्ही पण आहे. प्रबोधन कसं केलं जाईल, महिलांना पहिले प्रबोधन केलं जाईल आणि नंतर स्क्रीनिंग केलं जाईल आणि ते करत असताना महिलांना ती जनजागृती आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे ही रोटरी की आशा एक्सप्रेस महिलांसाठी एक वेगळा म्हणजे आनंद साजरा करेल. मी तुम्हाला सांगतो, कराड, संभाजीनगर आणि लातूर येथे 3 बस झाल्या आणि 4थी बस आपल्या सोलापूरला आली आणि कराडचा जो रिपोर्ट आहे तुम्ही बघितल्या तर फर्स्ट स्टेजच्या ज्या महिला आहेत कमीत कमी आतापर्यंत 1000च्या वर मिळाल्या आहेत आणि त्यांचं जीवन बदललेलं आहे. हो ना, तर आशेचा किरण निर्माण झालाय, कारण की पहिल्या स्टेजला सापडल्यानंतर त्या महिलांना एवढा आनंद झाला की या बसमुळे आम्ही चेकिंगला आलो आणि हे झालं. तर या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 जून पासून ही बस पूर्णपणे कार्यरत असणार आहे. नवीन टेक्नॉलॉजी मशिनरी आपण त्यात सामील केलेली आहे. कमीत कमी 57 लाखाच्या वर त्याचा खर्च झालेला आहे आणि ही बस पूर्ण जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या रोटरीच्या माध्यमातून फिरणार आहे. वा, म्हणजे इच्छा असेल तर माणूस काय करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे आहे. या स्क्रीनिंग व्हॅन मध्ये महिला न लाजता, न संकोच करता आपल्या सगळ्या टेस्ट करून घेऊ शकतात आणि जर दुर्दैवाने काही आजार असेल तर त्याला पुढील मार्गदर्शनासाठी पुढे पाठवण्यात येईल किंवा त्या टेस्टच्या माध्यमातून त्यांना समजेल की नेमकं आपण आता पुढची दिशा काय ठरवायला हवी. पण हो, अर्थार्जनाशिवाय कुठलंच नाटक करता येत नाही. जयेशभाईंनी सांगितलं की आशा की किरण म्हणून जी काही व्हॅन त्यांनी सुरू केली, पण ती सुरू करण्यासाठी संकल्पना कशी मिळाली आणि मग ती अस्तित्वात कशी आणली. पण अर्थार्जनाचं नाटक जे करता येत नाही ते मी वाक्य म्हटले ते यासाठी की याच्यासाठी 57 लाखाहून अधिक रुपये जमवावे लागलेत. ते कसे जमले आणि त्याच्यासाठी कोणी कोणी खारीचा वाटा घेतलाय ते आपण माहेश्वरी सरांकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी रोटन सीए सुनील माहेश्वरी या रोटरी आशा एक्सप्रेस या ग्लोबल ब्रँड प्रोजेक्टचा प्रायमरी कॉन्टॅक्ट आहे. आणि जसं की आपण जयेशभाईंनी आता म्हटलं की एवढं मोठं 57 लाख रुपयाचं खर्च
या बसला अपेक्षित होतं. कारण का बस फुल्ली ॲडव्हान्स्ड मशिनरी सहित सुसज्ज असली पाहिजे. तर हे कुठल्याही क्लब किंवा लोकल लेव्हलला शक्य नसतो. तर हा असा मोठा प्रोजेक्ट करण्यासाठी रोटरी फाउंडेशन हे तत्पर असतं. रोटरी फाउंडेशन हे जागतिक लेव्हलचं संस्था आहे आणि चॅरिटी नॅव्हिगेटर या संस्थेद्वारे हायेस्ट रेटिंग असलेली ही संस्था आहे. जे एवढे मोठे प्रोजेक्ट या रोटरी फाउंडेशन थ्रूच आपल्याला करता येतात. तर रोटरी फाउंडेशनला रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि कुठलीही ग्लोबल ग्रांट करताना एक फॉरेन पार्टनर लागतो. तर रोटरी क्लब ऑफ वेलबिंग इंटरनॅशनल UK अशा या 2 क्लबनी मिळून हा प्रोजेक्ट रोटरी फाउंडेशनला हा प्रस्ताव सादर केला. पूर्ण ह्याच्यात आम्हाला कम्युनिटी असेसमेंट करावा लागतो. काय नीड आहे, कशामुळे हा प्रोजेक्ट रिक्वायर्ड आहे, ते कसं इम्प्लिमेंट होणार, त्याचा काय इम्पॅक्ट होणार, पॉझिटिव्हिटी काय येणार बेनिफिशियरीच्या मनात किंवा बेनिफिशियरीसाठी. तर हा सगळा गोष्ट आम्हाला त्याचा आढावा त्यांच्यासमोर मांडावा लागतो आणि आमच्या सर्व रिपोर्टला त्यांनी मान्यता दिली आणि ह्याच्यात आम्हाला बहुमूल्य मार्गदर्शन आमचे DG जयेश पटेल आणि आमचे DRFC मॅडम स्वाती हेरकल यांचं लाभलं. आणि सर्वात महत्त्वपूर्ण ह्या प्रोजेक्टला फॉरेन पार्टनर किंवा फॉरेन फंडिंगसाठी डोनर्स लागतात. तर त्यासाठी UKचे 7 डिस्ट्रिक्ट, आमच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 जो इंडियाचा डिस्ट्रिक्ट आहे, आमचा होस्ट डिस्ट्रिक्ट आहे, त्याच्यासोबत UKचे 7 डिस्ट्रिक्ट सोबत आलेले आहेत आणि तिथले PDG डॉक्टर मुकुंद चित्रावार यांनी ह्या प्रकल्पासाठी भरघोस मदत दिलेली आहे. त्यांच्या डिस्ट्रिक्ट थ्रू त्यांचे क्लब, ते रोटरी क्लब ऑफ वेलबिंग इंटरनॅशनलचे पास्ट प्रेसिडेंट आणि तिकडचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत. तर त्यांच्या सर्वांच्या मदतीने हा $57,000 निधी रोटरी फाउंडेशनच्या मदतीने संपन्न झाला आणि हा प्रोजेक्ट आम्ही एक्झिक्यूट करू शकलो. ही बस आम्हाला चिंतामणी मोटर्स सांगली यांनी सहकार्य करून बसची बॉडी जी आजच्या नीड बेस्ड जशी बस असली पाहिजे तशी त्यांनी बॉडी केलेली आहे. ह्याच्यात जे सुसज्ज मशिनरी आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो. ह्याच्यात ब्रेस्ट कॅन्सरसाठी थर्मोइलेक्ट्रिक डिव्हाइस आहे, वुमनच्या सर्व्हायकल कॅन्सरसाठी कोल्पोस्कोपी युनिट आहे, ओरल कॅन्सरसाठी डेंटल चेअर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या बसचा नुसतं स्क्रीनिंग हा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, अवेअरनेस. कारण का महिला स्वतःच्या अंगावर आजार काढून घेतात, स्वतःहून सांगत नाहीत, तर त्यांच्यापर्यंत आमची ही बस पोहोचणार आहे. आम्ही एक्सपेक्ट करत नाही की वुमन्स आमच्या क्लिनिकमध्ये किंवा आमच्या हॉस्पिटलमध्ये येतील, तर ही बस त्यांच्या दारावर बस त्यांच्या दारावर पोहोचेल. त्या बसवर आम्ही 75 इंचीचा TV लावलेला आहे, म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल पूर्ण अद्ययावत साधने लावलेली आहेत. तर जसं की आता DG जयेश पटेल यांनी सांगितलं की ही जी बस एक्झिक्यूट करायला मोठं फंडिंग लागतो, जवळपास $57,000, 55 लाख रुपयाचं फंडिंग आम्हाला लागणार होतं. एवढं मोठं फंडिंग हा लोकल रोटरी क्लब ऑफ सोलापूर किंवा कुठलीही लोकल लेवलची संस्था करू शकत नाही. ह्याला रोटरी फाउंडेशनच्या ग्लोबल ग्रँट मार्फतच असा प्रोजेक्ट घ्यावा लागतो. रोटरी फाउंडेशन ही मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी कायम तत्पर असते आणि चॅरिटी नॅव्हिगेटर ह्या वर्ल्ड वाईड रेटिंग संस्थेमध्ये टॉप रेटिंग असलेली ही रोटरी फाउंडेशन अशी ही संस्था आहे. तर या रोटरी फाउंडेशनला आमच्या रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि कुठलीही ग्लोबल ग्रँट करताना एक फॉरेन पार्टनर लागतो. तर रोटरी क्लब ऑफ वेलबिंग इंटरनॅशनल हा UK बेस्ड क्लब आहे. या दोघांनी हा प्रकल्प रोटरी फाउंडेशन समोर सादर केला. प्रकल्प सादर करताना पूर्ण कम्युनिटी असेसमेंट करावा लागतो, काय त्याचं एक्झिक्युशन कसं करणार त्याचा पूर्ण प्लॅन द्यावा लागतो आणि त्याचा काय इम्पॅक्ट होईल समाजामध्ये ह्याचा पण रिपोर्ट आम्हाला द्यावा लागतो. तर त्या हिशोबानेच रोटरी फाउंडेशन कुठलाही प्रोजेक्ट अप्रूव्ह करते. तर आमच्या प्रस्तावाला रोटरी फाउंडेशननी पॉझिटिव्ह मान्यता देत तो प्रोजेक्ट आमचा अप्रूव्ह केला आणि रोटरी क्लब ऑफ वेलबिंग इंटरनॅशनल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या फंडिंग आणि रोटरी फाउंडेशनच्या फंडिंग आणि सोबत रोटरी सोलापूरचे 7 क्लब असे सगळे मिळून हा प्रोजेक्टला आमचं फंडिंग पूर्ण झालेलं आहे. आणि ह्याच्यात आम्हाला बहुमूल्य योगदान जे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट रोटरी क्लब ऑफ वेलबिंग इंटरनॅशनलचे जे PDG डॉक्टर मुकुंद चित्रावार यांचं लाभलेलं आहे आणि सोबतच त्यांनी UK मधले 7 रोटरी डिस्ट्रिक्ट ह्यांना पण त्यांनी मोबिलाइज करून फंडिंग आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अशा रीतीने हा प्रोजेक्ट साकार झालेला आहे. आम्हाला बससाठी आमचे रोटरीयन अविनाश जाधव यांनी भरपूर मोठं सहकार्य केलेलं आहे बसची चेसिंग मिळवून देण्यासाठी आणि ही बसची बॉडी बिल्डिंग चिंतामणी मोटर्स सांगली येथे झालेली आहे. ही बस अद्ययावत मशिनरीनी युक्त आहे आणि ह्याच्यात मशिनरीबद्दल थोडीशी माहिती देतो की ह्याच्यात ब्रेस्ट कॅन्सरसाठी थर्मोइलेक्ट्रिक डिव्हाइस आहे, वुमनच्या सर्व्हायकल कॅन्सरसाठी कोल्पोस्कोपी युनिट आहे, ओरल कॅन्सरसाठी डेंटल चेअर आहे आणि नुसतं स्क्रीनिंग हा उद्देश या बसचा नसून अवेअरनेस वुमेन्समध्ये क्रिएट करणं. कारण का वुमेन्सचं सगळ्यात मोठं हे असते, अडचण असते की ते स्वतःहून अंगावर हे आजार काढतात, स्वतःहून पुढे येत नाहीत. तर त्यांच्या मनातलं हे शंका दूर करून अवेअरनेस क्रिएट करून त्यांना पुढे आणण्यासाठी हे हा प्रकल्प आम्ही राबवत आहोत आणि त्यांना कुठलंही आमच्या क्लिनिक किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये यायची जरूरत नाही आहे.
आम्ही त्यांच्या दारापर्यंत पोहोचू, गावोगावी आम्ही फिरू आणि त्या प्रोजेक्टच्या एक्झिक्युशनमधून आमच्या अध्यक्षा धनश्री केळकर हे अधिक माहिती आपल्याला देतीलच. आणि हा मूळ उद्देश आहे की चांगलं वुमन्सच्या दारापर्यंत पोहोचून स्क्रीनिंग करून त्यांच्यात अवेअरनेस करून त्यांच्यात कुठला रोग असेल तर आपल्याला वेळीच कळाला तर त्यांचा फार मोठ्या त्रासापासून त्यांची मुक्तता होईल, हाच या प्रोजेक्टचा उद्देश आहे. महिला अध्यक्ष म्हणून रोटरीचं पद जे गाजवलं ते धनश्री केळकर मॅडमनी, ही संकल्पना महिला म्हणून त्यांनी पुढ्यात आणण्यासाठी आपल्या सर्व सहकार्यांना सोबत घेतलं आणि कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली आणि त्या काय आवाहन करतात ते आपण पाहूया. मैत्रिणींनो, आपण घराच्या स्वामिनी असतो. आपल्यावरती, आपल्या आरोग्यावरती अख्खं घर असतं आणि आपण जर का खंबीर असू आणि आपण निरोगी असू तर आपण आपल्या घराला आनंदी ठेवू शकतो. त्यासाठी आपण आपल्या आरोग्याला खरंच महत्त्व दिलं पाहिजे. आपण अनेक गोष्टी अंगावर काढतो, आजारी पडलं तरी कोणाला सांगत नाही आणि विशेषतः स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील, मासिक पाळी संबंधीच्या तक्रारी असतील किंवा कुठे एखादी गाठ असेल तर आपण पटकन बोलत नाही, आपण लाजतो, आपण संकोच करतो. तर असं न करता आम्ही या व्हॅनच्या माध्यमातून आम्ही तुमच्या आरोग्यासाठी हा एक खूप मोठा आम्ही एक टप्पा आरोग्याच्या क्षेत्रात घेत आहोत की आम्ही ही व्हॅन घेऊन तुमच्या दारापर्यंत येणार आहोत. या प्रोजेक्टमध्ये आमच्याबरोबर अनेक क्लब सहभागी झाले सोलापुरातले. मला खरंच आभार मानावेसे वाटतात. रोटरी क्लब ऑफ सोलापूर म्हणजे आमचा क्लब जो आहे हा होस्ट क्लब आहे, पण ह्याच्या सोबतीनं को होस्ट म्हणून आमच्याबरोबर रोटरी क्लब ऑफ बार्शी, रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड, रोटरी क्लब ऑफ सोलापूर हार्मनी, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर इलाइट हे आमच्याबरोबर, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ सोलापूर यूज हे देखील आमच्याबरोबर या प्रोजेक्टवरती आमच्याबरोबर सहभागी झाले. आणि आता या सर्व क्लबच्या मदतीने आम्ही अनेक खेडी, छोट्या छोट्या वाड्या वस्त्या ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. आम्ही तुमच्या घरापर्यंत येणार आहोत आणि मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही न संकोचता आमच्या व्हॅनला, आमची व्हॅन जेव्हा येईल तेव्हा तिथे या, तुमची पूर्णपणे तपासणी करून घ्या आणि दुर्दैवाने तुम्हाला काही त्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम आढळलाच तर त्यासाठी देखील पुढच्या उपचारांसाठी आम्ही आपल्याला मदत करू. सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल आपल्याबरोबर या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार आहे आणि त्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील सोप्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर थोडक्यात काय तर आरोग्याची वारी थेट तुमच्या दारी अशा पद्धतीने हा उपक्रम आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्याच्यासाठी सरकारी नव्हे तर सहकारी यंत्रणा म्हणून ही सर्व सहकारी मंडळी उभी आहेत. मैत्रिणींनो, नक्कीच या व्हॅनचा लाभ घ्या आणि आपल्यापर्यंत येणारा कुठला आजार असेल तर त्याला दूर पळवा. कॅमेरामॅन आकांक्षा सोनावणेसह मी अश्विनी तडवळकर, सोलापूर तरुण भारत डिजिटल.